नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅक काय असतं, स्टॅकचं काम कसं करतो, इनफिक्स काय असतं, प्रीफिक्स काय असतं, पोस्टफिक्स हे आपण बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इनफिक्स टू पोस्टफिक्स कसं कन्वर्ट करायचं बाय युजिंग स्टॅक. 4 मार्काला किंवा 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. आता तुम्ही बघताय माझ्या मागे मी 2 एक्झाम्पल घेतले. हे इनफिक्स आहे, आपल्याला दिसतंय इट इज अ फुल्ली पॅरेंथेसाइज. मला काय करायचंय, इनफिक्सला पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करायचंय. तो याला कन्वर्ट करण्यासाठी मला 3 गोष्टी लागणार. सगळ्यात पहिले मी इथे लिहिणार इनफिक्स. इनफिक्स जे दिलं आहे ते मला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत स्टॅक आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत इथे पोस्टफिक्स आपण लिहिणार आहोत. सो बाय युजिंग स्टॅक आपल्याला करायचंय. सगळ्यात पहिले काय करायचं, जी इनफिक्स आपल्याला दिलेली असते ती आपण लिहून घ्यायची. सो ओपनिंग ब्रॅकेट ए प्लस बी क्लोजिंग ब्रॅकेट स्टार अगेन ओपनिंग ब्रॅकेट सी मायनस डी आणि 2 वेळा क्लोजिंग. शेवटी काही नाही म्हणजे बॅकस्लॅश 0. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का स्ट्रिंगचं टर्मिनेटिंग सिम्बॉल हा बॅकस्लॅश 0 और नल सिम्बॉल असतो. आता सिंपल एक रूल लक्षात ठेवायचा, जर ओपनिंग ब्रॅकेट किंवा ऑपरेटर्स आले तर ते स्टॅक मध्ये तुम्हाला पुश करायचे आणि जर अल्फाबेट आलं तर ते पोस्टफिक्स मध्ये टाकायचं आणि जर क्लोजिंग ब्रॅकेट आलं तर इकडनं इकडे पॉप करायचं. ते कसं आता मी दाखवतो. तर सगळ्यात पहिले बघा, हा ओपनिंग ब्रॅकेट आहे तर हा मी कुठे टाकणार, स्टॅक मध्ये टाकला. जसं मी एक एक लाईन पण मारतो इथे म्हणजे तुम्हाला कळत जाईल. इथे परत ओपनिंग ब्रॅकेट आला तर हा आधीचा ओपनिंग ब्रॅकेट आणि हा मी आता टाकलेला त्याच्या पुढे टाकला, स्टॅक मध्ये टाकला. आता ए हा अल्फाबेट आहे तर अल्फाबेट स्टॅक मध्ये नाही टाकायचा, अल्फाबेट हा पोस्टफिक्स मध्ये टाकायचा. तर तो मी इथे टाकला पोस्टफिक्स मध्ये. इथे काहीच नाही, ऍज इट इज ते आहे. इथे प्लस आला तो परत इथे टाकायचा आपल्याला, म्हणजे ओपनिंग ब्रॅकेट आणि त्याच्या पुढे कोण टाकला मी, प्लस पुश केला, म्हणजे हा टॉप ऑफ द स्टॅक आहे. बी आला तर हा ए अँड बी हे मी इथे टाकले. आता माझ्याकडे क्लोजिंग आलं तर क्लोजिंग आल्यावर काय करायचं, पहिल्या ओपनिंग ब्रॅकेट पर्यंत जे पण काही येते इकडे पॉप करायचं, म्हणजे इन शॉर्ट ही पेअर मॅच करायची. तर आपल्याला ते दिसतंय पहिले हा ए बी आहे तर मी इथे हा प्लसच आहे तर हा प्लस इथे पॉप केला. मग इथे हा आणि हा मॅच झाला तर हा आपल्याला रिमूव्ह करायचा आणि इथे उरलं कोण, फक्त आपलं एक ओपनिंग उरलं. म्हणजे पहिल्या ओपनिंग पर्यंत जे पण काही आहे ते तुम्हाला इकडे पॉप करायचं आहे. मग माझ्याकडे स्टार आला तर परत स्टार माझा इथे टाकला जाईल. परत ओपनिंग ब्रॅकेट आला तो माझा स्टॅक मध्ये जाणार आहे. सी आला त्याच पर रूल माझा सी जाणार आहे पोस्टफिक्स मध्ये, तर हा सी इथे आला. मायनस आला, मायनस हा परत माझा स्टॅक मध्ये जाईल, इकडे आपण स्टॅक मध्ये टाकला. डी आला, ए बी प्लस सी डी हा आपण इकडे टाकला. आता जर नीट बघा, इथे माझ्याकडे हा मायनस आला आणि हा क्लोजिंग ब्रॅकेट आहे. तर हा क्लोजिंग ब्रॅकेट आल्यावर पहिल्या ओपनिंग पर्यंत जोपर्यंत त्याची पेअर मॅच होत नाही मी ते पॉप करेल, म्हणजे ए बी प्लस सी डी मायनस. जसा हा मॅच होईल हा मी रिमूव्ह करेल, माझ्याकडे उरलंय फक्त ओपनिंग ब्रॅकेट अँड स्टार. परत क्लोजिंग आला तर जे पण काही एवढंच आहे तर हे सगळं मी पॉप करेल, ए बी प्लस सी डी मायनस आणि हा स्टार पण पॉप केला, म्हणजे इथे आता काहीच नाही उरलं. तर ही झाली माझी पोस्टफिक्स एक्सप्रेशन.